नमस्कार मंडळी, आज आपण बिर्याणीसाठी किंवा कोणत्याही एखाद्या ग्रेव्हीसाठी एकदम कुरकुरीत कांदा कसा तळायचा हे बघणार आहोत। या कांद्याला बिरिस्ता असं सुद्धा म्हणतात। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे। आता हा कांदा कसा कट करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांद्याचा खालचा आणि वरच्या साईडचा पोर्शन कट करून घ्यायचा। त्यानंतर कांद्याच्या मुळाचा हा जो पोर्शन असतो तो थोडा कडक असतो, तो असाच तुम्ही कांदा फिरवून काढू शकता किंवा असा जर मधून फाक केला तर अगदी अलगद हा त्रिकोण कट करून निघतो। ही अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर कांद्याची साल काढून घ्यायची आणि आता हा कांदा एकदम उभा पातळ चिरून घ्यायचा आहे। त्यामुळे तळताना जास्त वेळ लागत नाही, अगदी लवकरात लवकर तळला जातो। व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम पातळ अशा मी कांद्याच्या स्लाइस केलेल्या आहेत। कांदा आडवा ठेवून स्लाइस केल्यामुळे त्याला अगदी बोट लावलं तरी कांद्याच्या पाकळ्या लगेचच मोकळ्या होतात। तुम्हाला जर चाकूने एकदम पातळ कांदा कट करता येत नसेल तर आपल्याकडे जी किसणी असते ना, ज्याने आपण बटाट्याचे वेफर्स वगैरे करतो, त्याने हा कांदा, इथे मी बरोबर 1 किलो कांदा घेतला होता, त्याचे बारीक एकदम उभे पातळ असे काप करून घेतलेले आहेत। कांदा जेवढा पातळ कापला जाईल तेवढा आपला गॅस वाचतो आणि कांदा पटकन तळला जातो। आता कांदा लवकर तळला जावा यासाठी यामध्ये अगदी अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे। हे मीठ कांद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। चोळतानाच बघू शकता कांद्याच्या सगळ्या पाकळ्या व्यवस्थित अशा मोकळ्या होत आहेत। हे आता 10-15 मिनिट असंच ठेवायचं आणि त्यानंतर कांदा व्यवस्थित पिळून घ्यायचा। त्यामुळे त्याला सुटलेलं पाणी हे निघून जातं। त्यामुळे काय होतं की कांदा तळतानाचा आपला वेळ आणि गॅस दोन्ही वाचलं जातं। या पद्धतीने मी सगळा कांदा पिळून घेतला। आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तळण्यासाठी एका कढईमध्ये 750 ते 800 ग्रॅम एवढं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये कांदा घालायचा। कांदा घालताना सुद्धा एकदम हळूहळू घाला। सुरुवातीला 1 मूठ घाला, थोडंसं थांबा आणि त्यानंतरच दुसरी मूठ घाला। उरलेला सगळा कांदा मी असाच या कढईमध्ये घातला। कांदा तळण्यासाठीचं तेल एकदम कडकडीत असं गरम आहे। त्यामध्ये आपण लगेचच कांदा सोडला की एकदम भस्कन तेल कढईच्या बाहेर येऊ शकतं आणि तुम्हाला भाजू सुद्धा शकतं। त्यामुळे थोडा थोडा कांदा घालायचा। कांदा आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे। बघू शकता एक 5 ते 7 मिनिटांमध्ये कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि कांदा बऱ्यापैकी श्रिंक झालेला आहे। कांदा सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच तळायचा, एकदम लो फ्लेमवरती कांदा अजिबात तळायचा नाही, नाहीतर भरपूर असं तेल शोषून घेतो आणि भरपूर तेलकट होऊन जातो। कोणत्याही प्रकारची बिर्याणी बनवायची असेल तर अशा प्रकारचा तळलेला कुरकुरीत कांदा किंवा याला बिरिस्ता असं सुद्धा म्हणतात, तो जर हाताशी असेल तर बिर्याणी बनवण्याची प्रोसेस अगदी झटपट होऊन जाते, कारण कांदा तळायलाच भरपूर असा वेळ जातो। आता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला उरलेला कांदा असाच तळून घ्यायचा आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत एक 15 ते 18 मिनिट झालेले आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा एकसारखा ब्राऊन कलर आलेला आहे। आता हा कांदा आपल्याला एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा आहे। त्यासाठी एका ताटामध्ये टिश्यू पेपर काढून घेतला आणि हा कांदा झाऱ्याने व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे। हवं तर दुसऱ्या एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने यावरती थोडंसं प्रेस करू शकता, त्यामुळे उरलेलं जे तेल आहे ते सगळं कांद्यातलं तेल निथळून येईल। आता या टिश्यू पेपरवरती कांदा घातल्यानंतर सुद्धा तो कांदा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा, कारण आपण तेलामधून जरी कांदा काढलेला असला तरी त्याची कुकिंग प्रोसिजर चालूच राहते। कांदा अजून थोडासा डार्क होतो आणि हे जे उरलेलं आता तेल आहे हे तेल तुम्ही बिर्याणीसाठी किंवा कोणत्याही एखाद्या भाजीसाठी वापरू शकता। या तेलामध्ये कांद्याचा फ्लेवर खूप छान उतरलेला आहे, त्यामुळे या तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही। आता हा जो काढून घेतलेला कांदा आहे तो व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे। हा कांदा पसरून ठेवल्यामुळे थंड लवकर होतो आणि याची कुकिंग प्रोसिजर आहे ती स्टॉप होते। असाच हा कांदा रूम टेम्परेचरला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा। थंड झाल्यानंतर याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, कसा एकदम खळखळ असा आवाज येत आहे। एकदम कुरकुरीत असा हा कांदा झालेला आहे। हा कांदा एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये भरून किंवा एखाद्या हवाबंद स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। 2 ते 3 महिने आरामात टिकतो। हा कांदा घेऊन हातामध्ये असाच चुरला तर त्याचा चुरा सुद्धा होत आहे, तुम्ही आवाज सुद्धा याचा ऐकू शकता। हा कुरकुरीत बिरिस्ता थंडीच्या दिवसांमध्ये फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही।
फ्रीजच्या बाहेर सुद्धा हवाबंद डब्यामध्ये किंवा पॉलिथिन बॅगमध्ये 2 ते 3 महिने आरामात टिकतो। पण उन्हाळ्यामध्ये स्टोअर करताना हा बिरिस्ता कंपल्सरी फ्रीजमध्ये स्टोअर करायचा, 2-3 महिने आरामात टिकतो। अशा प्रकारे आपण एकदम कुरकुरीत असा बिरिस्ता तयार केला। यापासून तुम्ही बिर्याणी बनवू शकता, त्यासोबतच कोणत्याही एखाद्या ग्रेव्हीच्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता। असा तळलेला कांदा किंवा बिरिस्ता जर आपल्या हाताशी असेल तर स्वयंपाक एकदम झटपट तयार होतो। बिर्याणीसाठी लागणारा वेळ सुद्धा आपला वाचला जातो। त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवून ठेवा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। माझ्या या चॅनलवरती भरपूर अशा व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांच्या रेसिपीज आहेत, नक्की जाऊन बघा। वेगळ्या प्लेलिस्ट सुद्धा बनवलेल्या आहेत। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।